सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे 15 कोटी रुपयांच्या विविध क्रीडा सुविधांच्या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले। सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली। यावेळी विविध क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला। नगर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाडिया पार्क मैदानाचं अत्याधुनिक क्रीडा संकुलामध्ये रूपांतर केलं जाते। या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू असून त्यांच्या अनुभवाचा क्रीडा विकासासाठी उपयोग करून नाविन्यपूर्ण योजना सादर कराव्यात। क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्ह्याचं नाव सर्वोच्च स्थानी राहील या दृष्टीनं काम करावं, असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी क्रीडा संकुलातील विविध विकास कामांची माहिती दिली आहे। गेल्या काही वर्षांपासून याच्यामध्ये शैलेजी गवळी सर असतील, निलेजी मदने असतील किंवा ही सगळी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी टीम ही जी वाड्या पार्कमध्ये ज्यांचं बरंचसं आयुष्य हे खेळाडू घडवण्यामध्ये गेलं, ह्या लोकांनी सातत्याने प्रयत्न केला। कुठलाही व्यक्ती आला, मग कुठला नवीन जिल्हाधिकारी आला, कुठलाही मंत्री जिल्ह्यामध्ये आला, त्याच्याकडे सातत्य ठेवणं, पाठपुरावा ठेवणं आणि त्यांच्याकडे मागणी करत राहणं हे सगळ्या क्रीडा संघटनांनी अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये केलं आहे। पण अलीकडे आपण पाहतो की विखे पाटील साहेबांकडे पालकमंत्री पदाची धुरा ही ज्या वेळेला मागच्या सरकारमध्ये आली तर त्यावेळेसपासून आम्ही विखे पाटील साहेबांकडे पाठपुरावा केला, सातत्य ठेवलं की साहेब आपल्या याच्यामध्ये काम करावं लागेल। आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे या क्रीडा संकुल समितीची जबाबदारी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे असते आणि त्यांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि त्याचं त्यावेळेला खुरांगे साहेबांना त्यांनी सूचना दिल्या की याचा संपूर्ण आराखडा तयार करा। साहेब ज्या बरेच लोक असं सांगत असतात, मंत्री येतात बोलतात की आराखडा तयार करा माझ्याकडे मुंबईला घेऊन, पण त्याच्यावर पुढं फार काही होत नाही। पण तुमच्याकडे आम्ही ज्यावेळेस मागणी घातली, तुम्ही सूचना दिल्या की आराखडा तयार करा। यांना वाटलं आता आराखडा तयार करा म्हणजे तर याला फार वेळ लागेल, पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि तो फक्त आराखडा तयार झाला नाही की महिन्याभरामध्ये तुम्ही त्याला जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष म्हणून मान्यता देखील दिली। आणि ताबडतोब त्यावेळेला तत्कालीन मंत्री बनसोडे होते, संजय बनसोडे साहेब, त्यावेळेला आम्ही गेलो, त्यांना सांगितलं की सगळ्या कागदपत्राची पूर्तता झालेली आहे। तुम्हाला देखील आम्ही त्यावेळेला त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी थोडं नाही जवळपास 51 कोटीच्या आराखड्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून ती मंजुरी देखील आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाली। आणि निवडणुकीच्या पूर्वी सगळ्या मान्यता मिळालेल्या असतात, पण सगळं टेक्निकल एस्टिमेट करणं, टेक्निकल दृष्ट्या त्याचं टेंडर काढणं या सगळ्या बारकावे असतात। लोकांना वाटतं की याला कशा वेळ लागतो, पण या सगळ्या गोष्टीचं DSR रेट, याची सगळी माहिती काढणं, याचं सगळे बारकावे काढणं, याच्यामध्ये फार वेळ खुरांगे सर गेला, पण हरकत नाही। जरी उशीर झाला असला तरी काम मागं पडलेलं नाही। आज कुठेतरी या सगळ्या गोष्टींची मान्यता मिळाली आहे आणि आज मान्यता होऊन पहिल्या टप्प्यात ज्याला आपण फेज 1 नाव दिलंय, हे फेज 1चं आता उद्घाटन होणार आहे। आणि फेज 1 मध्ये आपण सांगितलं की सिंथेटिक ट्रॅक पकडलाय। प्रत्येक स्पर्धा ज्यावेळेला इथं आता बसलेले थोरात सर असतील किंवा इतर आपले सगळे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, सगळ्यांना ज्ञात आहे इथं खाली देखील सगळे खेळाडू बसलेले आहेत। आणि ज्यावेळेला ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू होतात, एखादी स्पर्धा नॅशनल लेवलची चालू होती, तर प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की ह्या क्षेत्रामध्ये, ह्या खेळामध्ये आपला खेळाडू कोणीतरी असला पाहिजे, ही प्रत्येकाची भावना असते, मग तो कुठलाही खेळ असो। अहिल्यानगर शहरामध्ये एकूण क्रीडा सुविधेचा जो अभाव होता आहे त्याला अधिक गती देण्याच्या दृष्टीने आणि या पायाभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मला वाटतं येत्या काळामध्ये ते या क्रीडा वाड्या पार्क आणि क्रीडा संकुल मला वाटतं राज्यामध्ये एक अतिशय दिशादर्शक देणारा उभारी अशा पद्धतीचं हे स्टेडियम उभं राहत आहे आणि जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला त्यामुळे आपोआप हवा मिळते। क्रीडा संकुलाचा जो भाग आहे
हा खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आहे, हा पैसे कमवण्यासाठी नाही. आणि म्हणून त्याला काही तरतूद करता आली तर आपण वेगळा विचार करू, कारण शेवटी हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करावं लागतं आपल्याला. स्विमिंग पूल सारखं स्विमिंग पूल आहे, बॅडमिंटन कोर्ट, ते मेंटेन करावं लागतं. तो खर्चिक बाब आहे. याचा अर्थ तो खेळाडूंकडून पैसा वसूल करून तो करावा असं नाही आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांसह पदाधिकारी, अधिकारी, क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.